वन्दे श्रीमद्रामम् सद्गुरुमती शान्ति शीतया शिरिष्टम् कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्व बोधसेतु करम् पञ्चीकरणव्याख्या सुखबोधार्थ करोम्यहं सरलम् संस्कृतवाग्ज्ञाना गुरुजरसद्भाषया मुमुक्षूणाम्. तर पान क्रमांक 25 आपण अनुबंध चतुष्ट पाहत आहोत. अनुबंध चतुष्टामध्ये 4 अनुबंध चतुष्ट सांगितलेले आहेत. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 अनुबंध चतुष्ट आहेत. आणि त्या अनुबंध चतुष्टामध्ये जो पहिला प्रकार आहे अधिकारी, त्या अधिकाऱ्याचा प्रकार आपण पाहत आहोत. त्या अधिकारी लक्षणामध्ये 4 साधन सांगितलेले आहेत. अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये 4 साधन ते म्हणजे आत्मा अनात्मा विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा. हे 4 साधन ज्याच्याकडे आहेत तोच कोण आहे? अधिकारी. बर का, त्यालाच काय आहे? अधिकार. त्याला संपन्न झाला असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याला पंचीकरणाचा अधिकार आहे. मग त्या अधिकारी लक्षणामध्ये जे पहिलं लक्षण आहे विवेकाचं, ते लक्षण आपण काल बघितलेलं आहे. तर विवेक म्हणजे काय? तर आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा ज्याच्या मनाचा निश्चय. नुसतंच आत्मस्वरूप नित्य बाकी सगळं अनित्य असं नाही, तर मनाचा सुद्धा निश्चय व्हावं लागतोय. ब्रह्मज्ञान झालंय का नाही झालं? बरं, कोण म्हणत नाही मी ब्रह्म आहे म्हणून? प्रत्येक जण काय म्हणत आहे? मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे मग ज्ञान झालं का? यायलाय का अनुभव? नाही यायला. का नाही यायला? मनाचा निश्चय नाही झाला. नुसतं कळालंय की ब्रह्म असं असं आहे, सच्चिदानंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. बर, पण ते सच्चिदानंद मीच आहे जरी म्हणलं तर तसा अनुभव आहे का? ज्या दिवशी तसा अनुभव येईल त्या दिवशी काय झालं तर आपल्याला ज्ञान झालं, आपण आरूढ झालो असं समजायचं. कारण जोपर्यंत जगत दिसायले तोपर्यंत अजून काय झालं नाही? ब्रह्मज्ञान झालं नाही. ज्या दिवशी जगत दिसणार नाही त्या दिवशी समजायचं की मला काय झालेलं आहे? ब्रह्मज्ञान झालेलं आहे. मग बघा, जगत दिसायले का? जगत दिसायले का? जगतातलं जे काही आहेत नामरूपात्मक जगत, जगतामध्ये जे जे आहे पदार्थ ते दिसायलेत का? का नुसते भासायलेत का? सत्य वाटायला लागलेत? आता हे प्रत्येकाचा अधिकार आहे बर का. सगळ्यांना प्रतिती आपापल्या अधिकारानुसार येत असते. बरं, जसं घरामध्ये आई आहे, वडील आहेत, मुलगा आहे आणि परत एक मुलगी आहे. मुलाचं झालेलं आहे लग्न, पण त्या वडिलाला तो मुलगा कसा आहे? प्रतिकूल आहे. का बरं? मनासारखं वागणा झालंय म्हणून तो दुःखी झालाय. कोण? ते मुलाचा पिता. त्याला त्या मुलापासून काय व्हायले? दुःख व्हायला लागलेलं आहे. कारण का? वर्तणूक बरोबर नाही. पण त्या मुलापासून त्याच्या पत्नीला दुःख व्हायले का? नाही. बरं, त्या मुलापासून त्याच्या आईला दुःख व्हायले का? नाही. त्या मुलापासून त्याच्या बहिणीला, लेकरा बाळाला दुःख व्हायले का? नाही. मग दुःख कोणाला व्हायला लागले? फक्त पित्याला. मग आता दुःख आत आहे का बाहेर आहे? दुःख आत आहे का बाहेर आहे? अहो, बाहेरचं असलं असतं दुःख, आहे का नाही? जगतामध्ये जर दुःख असलं असतं, आहे की नाही, तर सगळ्यांना दुःख झालं असतं. जसं मिरची कशी आहे? तिखट आहे. मग सगळ्यांनाच तिखट लागते का? का नाही लागत? सगळ्यांना ए टू झेड कोणी खा त्या मिरचीला तिखटच लागणार झाली ना. बरं, साखर कुणी खा, प्रत्येकाला कशी लागणार? गोडच लागणार ना. मग जर दुःख जर बाहेर त्या मुलापासून दुःख व्हायला लागलेलं आहे त्या पित्याला, मग सगळ्यांनाच दुःख व्हायला पाहिजे होतं, का होत नाही? कारण दुःख अरे बाहेर नाहीच आहे, दुःख तुझ्या आतमध्ये आहे.
जर तुला तो प्रतिकूल विषय असाल तर त्यापासून तुला दुःख होईल, आणि तोच विषय जर तुला अनुकूल झाला तर त्यापासून सुख होईल. म्हणून दुःखाचा शोध लावायचाय, आणि दुःख बाहेर नसून दुःख तुझ्या आतमध्ये आहे, हा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. मग आता नित्य आणि अनित्यचा आपला विचार चाललेला आहे. नित्य एक परमात्मा आहे आणि बाकी सगळं कसं सांगितलेलं आहे, अनित्य सांगितलेलं आहे. मग बाहेरून अनित्य बघायचे का आतून अनित्य बघायचे? ऐका नाही, तुमच्या मनाचा निश्चय अनित्याकडे गेला पाहिजे. वस्तू तर जशाला तशीच राहणार आहे. तुमचा आतून भाव बदलणार आहे का बाहेरून बदलायचे? आपल्याला आतून बदलायचे, बाहेरून नाही बरं का. आपल्या आतून मिथ्यात्वाचा निश्चय दृढ झाला पाहिजे की जे दिसायला ते मिथ्या आहे, खोटा आहे, नाशिवंत आहे, आणि एकच परमात्मा वस्तू जी आहे ना ती सत्य आहे, असा मनात तू काय कर, निर्धार कर, निश्चय कर. ज्या दिवशी असा निश्चय होईल त्या दिवशी आपल्या अंगावर विवेक बांधला असं समजायला काही हरकत नाही. नुसतं मग आपला आहे ना विवेक, नाही का माहितीये, विवेकाची व्याख्या पाठ आहे. ऐक नाही, विवेक कशाला म्हणतोय समजतंय सरळ. कीर्तनातून प्रवचनातून विवेकावर आपण मस्त प्रवचन करतो, पण उपयोग काय? ऐका नाही, ते काय झालं पाहिजे, गळी उतरायला पाहिजे. जोपर्यंत ते गळी उतरणार नाही तोपर्यंत त्याचा असर आपल्यावर होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आत्मस्वरूप नित्य आणि बाकी सगळं अनित्य. ए टू झेड एक आत्मवस्तू सोडल्यावर बाकी मग कोणतीही वस्तू असू द्या ती कशी आहे, खोटी आहे, नाशी आहे. संतांची दृष्टी तशी झाली होती, म्हणून संत महात्म्यांनी प्रत्येक वस्तूला मिथ्या समजले. मग कोणी काही असो, माणिक असो, हिरे असो, मोती असो, सोना असो, काही समोर असो, सोने आम्हा मृत्तिके समान. आपल्या समोर सोना आल्यास 1,00,000 तोळा घ्या, पण संत महात्म्यांना त्या सोन्याला स्पर्श सुद्धा केलेला नाही, कारण ते आम्हाला मृत्तिके समान आहे म्हणले. कारण का? भाव बदललेला होता. तसा भाव आपल्याला, ज्याचा कुणाचा भाव बदललेला आहे त्याची अवश्य प्रगती होऊन तो त्या पहिल्या थडीला जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ करायचा कशा करता परमार्थ करायचा? लोकांना चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ करायचा का? बाई हे लय परमार्थिक आहेत म्हणून स्तुती करायलेत लोक, म्हणून परमार्थ करायचा. स्तुती करण्याकरता, लोकांना चांगलं म्हणण्याकरता, लोकांना नाव घेण्याकरता नाही बर का. लोकांना हार घालावे म्हणून का? नाही. परमार्थ करायचा कशा करता? परमार्थ करायचा आहे आपल्याला मोक्ष संपादन करून घ्यायचा आहे. परमार्थ करायचा आहे आपल्याला, आतून भाव बदलला पाहिजे. आपल्याला आपला बदल झाला पाहिजे, लोकांचा बदल नाही. आपण जर बदललो तर आपल्याला लोक बदललेले दिसतात. आपणच बदललं नाही तर लोक काय बदललेले दिसणार आहेत? त्याला वाटते लोकांना माझ्यासोबत चांगलं वागावं, लोकांना माझ्यासोबत चांगलं राहावं, लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझा दोष गुण पाहू नये. मग तू पहिले तसं बघ ना, तू कसं बघतोस बघ ना, विचार कर ना. तू लोकांकडे तुझी दृष्टी कशी आहे? तू जसा बघशील लोकांकडे तशीच ते लोक तुझ्याकडे बघत असतात. तू जर लोकांना चांगलं बघितलं तर लोक तुला चांगलंच बघणार. तू जर लोकांचे दोष गुण म्हणत मुखामध्ये आणत नसशील, ऐका नाही, दोष गुण पाहत नसतील तर लोक तुझे दोष गुण पाहणार नाहीत. तू लोकांचं कौतुक करशील, लोक तुझे काय करतील? कौतुक. कारण जसं करू आपण तसं आपल्याकडे वापस येत असते. म्हणून भाव बदलण्याचा काय करायचा असतो? प्रयत्न करायचा असतो. परमार्थ म्हणजे फक्त आतून काय करावं लागतो? बदलावं लागत असतो. भाव जो आहे तो बदलावा लागत असतो. म्हणून महाराज म्हणतात एकच वस्तू सत्य. एक वस्तू सत्य म्हटल्याच्या नंतर मग वस्तू असू द्या ती कशी असणार झाली? मिथ्याच असणार, खोटच असणार. नाहीच आहे ती वस्तू. असा हळूहळू एकदम होत नाही. एकदम तूप खाल्ल्यावर रूप येते का? नाही येत. तूप खाल्ल्या रूप येत नाही, जरा जरा खावं लागते. तसंच इकडे सुद्धा जरा जरा काय होत असते, हे बोध पचत असते. एकदम बोध काय होत नसते. आपल्याला वाटतं नाही आता झालंय माझं, नाही झालेलं नाही. झालं म्हणलं त्याचं कधी होतच नसते. ते अहंकार आहे, अहंकार ते बोलायला लावत असते. आणि ज्याचं झालंय ते कधीच म्हणत नाही माझं झालंय म्हणून. हे वेदांताचा काय आहे? परिचय आहे. म्हणून महाराज म्हणतात आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. असा जो मनाचा निश्चय, त्याचं नाव विवेक, व तोच त्यातलं पहिलं साधन आहे. म्हणून हेच काय आहे? पहिलं साधन. कशामध्येही आपल्याला विवेक करता आला पाहिजे. मी तू हा विचार विवेकी सुद्धा, मी आणि तू ह्याच्यामध्ये पण विचार आहे. आणि हे सुद्धा विचार आपल्याला विवेकानं शोधता येत असतं. म्हणून तर अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप 5 काय आहेत? अंश आहेत कुठं जगतामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला विवेक करता आला पाहिजे. अस्ति भाती प्रिय नामरूप हे जे 5 अंश आहेत त्याच्यामधली निवड करता आली पाहिजे. विवेकानं ती निवड करता येते. अस्ति भाती प्रिय ह्याचं ग्रहण करायचं आणि नामरूपाचा त्याग करता आला पाहिजे.
मग असं जेव्हा आपल्याला करता आलं तेव्हा तुम्हाला विवेक झाला म्हणायला काही हरकत नाही. मग आता विवेक कशाला म्हणावं, काय करायचे आता सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ही व्याख्या सर्वांनी पाठ देखील करायची आहे. ज्याला लक्षात आलेलं आहे विवेक कशाला म्हणावं, विवेकाची व्याख्या ज्याला कळाली आहे त्यांना हात वरी करायचा आहे. मंगलताई बोला. बच्चेवार. हा, रामकृष्ण आहे. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व हे अनित्य आहे, असा जेव्हा मनाचा निश्चय होतो, निश्चय झाल्याशिवाय काहीच होत नाही, तर त्याचेच नाव विवेक आहे. निश्चय पाहिजे आपल्याला, हा निश्चयशिवाय नाही. बरोबर. बरं मला ताई बोला. मला म्हणलं ताई, हो हो. आत्मस्वरूप नित्य त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य असा मनाचा निश्चय होणे, ह्यालाच विवेक असं म्हणतात. जय गुरुदेव. शोभाताई बोला. अंजली ताई. ताई आमच्या मध्ये नाही, बटनाला काय झालं की त्या हाताला ते बटन दाबतो ना, हात वर येत होते ते येईनच झाले. आत्मस्वरूप नित्य आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य असा जो मनाचा निश्चय, त्याच नाव विवेक. जय गुरुदेव. हा ठीक आहे. महानंदा ताई. ओम नमः शिवाय. ताई, आत्मस्वरूप नित्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा निश्चय करणे म्हणजेच विवेक. ओम नमः शिवाय. खरंच. मला म्हणल्या ताई, हो. ज्याचं आत्मस्वरूप म्हणायचं नित्य आणि झालंय ते त्याच्या ना हातात खाली घे जा, कळतंय मग. आत्मस्वरूप नित्य आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं अनित्य असा जो मनाचा निश्चय, त्याचेच नाव विवेक. जय गुरुदेव. अंजली ताई. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त अनित्य आहे, सर्व अनित्य आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याचे नाव विवेक आहे. ज्योती ताई. आत्मस्वरूप नित्य आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, याचा मनाचा निश्चय त्याला विवेक म्हणतात. जय गुरुदेव. कुंताई. मला म्हणलं ताई. कुंदाताई. रामकृष्ण हरी. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा निश्चय, त्याचेच नाव विवेक. तेच कुलकर्णी ताई. पहिले साधन आहे. बोला कुलकर्णी ताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं काय आहे ते अनित्य आहे, त्यालाच असाच मनाचा निश्चय, त्यालाच विवेक म्हणायचं. श्यामलताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहेत असा मनाचा निश्चय, त्यालाच विवेक म्हणायचं. संध्याताई. मी सांगू? विवेक आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा निश्चय करणे, त्याला विवेक म्हणतात. शिलाताई. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय, त्याचं नाव विवेक आणि हे याच्यातले पहिले साधन आहे. जय गुरुदेव ताई. संगीताताई. मी सांगू? जय गुरुदेव ताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय करणे, त्याला विवेक म्हणायचं. त्यासाठी ते दृष्टांत दिलेला सांगायचं का, प्रत्येक पदार्थामध्ये असते भातीप्रिय? नाही ना. सांगितलं त्याला हात खाली करा. हा, सांगितलं त्यांना हात खाली करा म्हणजे राहिलेले कळतात. संजीवनी ताई. सार्थक. सुशीला ताई. जय गुरुदेव ताई. हा. आत्मस्वरूप नित्य आणि सत्य आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आणि मिथ्य आहे असा जो मनाचा दृढ निश्चय, त्यास विवेक असे म्हणतात. आणि हे साधन अधिकारी लक्षणामधील पहिलं हे आहे, लक्षण आहे हे. जय गुरुदेव. मी सांगू? थांबा मंगलताई बोला. गालेवार. महानंदताई.
ओम नमः शिवाय सांगितलं ताई मी सांग. सांगितलं का? हात खाली करा मग. हा ताई ताई मी बोला. हे चालू केलं नव्हते हो. ताई मी सांगते ते हे केलं नव्हते मी तसंच हा, बोलले. बोला बोला. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय करतो त्यास विवेक म्हणतात. किती वेळेला ताई? आत्मस्वरूप नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे हे जो आपल्या मनाचा निश्चय त्याला विवेक म्हणतात. आणि हे साधन चतुष्टय मधलं पहिलं साधन आहे. प्रमिला ताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचे नाव विवेक. तेच सीमा त्यातले पहिले साधन आहे. सीमा ताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा निश्चय करणे त्याचेच नाव विवेक. शालिनी ताई. उषा ताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे असा जो मनाचा दृढ निश्चय त्याला विवेक म्हणतात. जय गुरुदेवताई. रामकृष्ण हरिताई. हा. आत्मस्वरूप नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य असा ज्याचा दृढ निश्चय झाला त्याला विवेक हा होतो. हा ठीक आहे. रामकृष्ण हरिताई. ओम हात नमः वर शिवाय करता ताई. येईना त्याला, ह्याच्यात माझं काय झालं? हा बोला बोला. आणि आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे मनाचा निश्चय करणे म्हणजेच विवेक. वंदना ताई. रामकृष्ण. जय गुरुदेवताई. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचे नाव विवेक आहे. जय गुरुदेवताई. जय ओम नमः गुरुदेव. शिवाय ताई. मी सांगू? हा सांगा. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार ताई. आत्मस्वरूप नित्य आहे, बाकी सर्व असत्य असा जो मनाचा निश्चय करणे म्हणजे विवेक. आणि साधन चतुष्टय मधले हे पहिले साधन आहे. मी सांगते हा हा आत्मस्वरूप सांगा. नित्य व्यतिरिक्त इच्छा सर्व अनित्य आणि त्यालाच म्हणतात विवेक. हा राहिलेलं कोणी राहिले का आणखी? आत्मस्वरूप नित्य बाकी सगळं अनित्य असा मनाचा निश्चय हेच विवेक आहे. आत्मस्वरूप नित्य आहे. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचेच नाव विवेक. नाही खिडकी हा. राहिली. आत्मस्वरूप आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व एक एक अनित्य सांगा, आहे एक एक. असा मनाचा निश्चय त्याचेच नाव विवेक आहे. जय हा. गुरुदेव. जय गुरुदेव ताई. मी घेते. हम्म. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचे नाव विवेक आहे. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव रामकृष्ण ताई. हरी. सांगा. चरणी साष्टांग वंदन. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा दृढ निश्चय त्याचेच नाव विवेक. हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय हरी. मी गुरुदेव सांगते ताई. महाराज. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय त्याचेच नाव विवेक आहे. हम्म. झाले का मी सगळे? सांगते मी सांगते हा तर. सांगा. आत्मस्वरूप सत्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वच काय आहे अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय पक्का करतो त्याला विवेक म्हणतात. आणि हे विवेक म्हणजे पहिलं साधन आहे आपल्या साधनात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर मी सांगू. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अनित्य आहे असा निश्चय होणे. असा त्याच्या मनाचा निश्चय लक्षामध्ये राहू द्यायचं. आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय. हे मनाचा निश्चय असणं खूप महत्वाचं आहे. सांगा. बोला. रामकृष्ण हरी. आवाज येतोय का? हा यायलाय. विवेक म्हणजे संत संगतीने आत्माविनाशी क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक असं म्हणतात.
ठीक आहे, तुम्ही विचारसागर मधली व्याख्या सांगितली. आपलं पंचीकरण सुरू आहे आणि ह्या पंचीकरणामधली व्याख्या सांगायची. आत्माच एक नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, असा जो मनाचा निश्चय करणे म्हणजेच विवेक. ओम नमः हा, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण विवेकाचं लक्षण बघितलं. आता आपल्याला वैराग्याचं लक्षण बघायचंय. वैराग्य लक्षण, वैराग्य कशाला म्हणावं? तर ताई, महाराज ओम नमः सांगतात, शिवाय पेज नंबर किती आहे ताई? त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्यासंबंधाने इच्छा राहिल्या म्हणजे इच्छेचा अभाव, त्याचं नाव वैराग्य. महाराज म्हणतात, नंबर 25. त्याचप्रमाणे परलोकातले जे भोग आहेत त्या भोग भोगण्यासंबंधाने इच्छा राहिल्या म्हणजे इच्छेचा अभाव, त्याचं नाव वैराग्य. य लोकातले म्हणजे या लोकातले जे काही भोग आहेत त्या भोगाविषयी पूर्णतः इच्छेचा अभाव झाला पाहिजे. कोणतीच इच्छा अंतःकरणामध्ये राहिली नाही पाहिजे. वैराग्याचं लक्षण आपण पाहायला लागलो बरं का. नाही आता मला नातवाचंच तोंड बघायची इच्छा आहे, नाही आता माझ्या मुलाचं लग्नच बघण्याची इच्छा आहे, माझं पतरुंडच माझ्या मांडीवर खेळावं, हे असले नासके इच्छा करायच्या नसतात. आणि ह्या इच्छा राहिल्या तर डबल भोगायला यावं लागतंय. म्हणून महाराज म्हणले, एकही इच्छा राहू देऊ नका. अंतःकरणामध्ये सगळ्या इच्छेचा अभाव झाला पाहिजे तर मोक्ष भेटणार आहे. जर इच्छा वासना जर अंतःकरणामध्ये असत्या तर त्या वासना कर्मरूपाने पुढे भोगायला येत असतात. आणि कर्म कोणाच्या बापाला चुकत नाही भोगल्याशिवाय, ते भोगणंच सारावं लागत असते. म्हणून आता संधी चांगली आहे. आता काय करायचं आहे, सगळ्या इच्छेचा अभाव आपल्याला करता येतो. तुकोबराय म्हणले, वासनेचे मूळ पाहिले शोधून. जन्मासी कारण, वासनेचे जे मूळ आहे दुःखासी कारण जन्म घ्यावा. आम्ही वासनेचं मूळच शोधलंय आणि त्याला आता खणून टाकले, उपटून टाकले. एखादा वृक्ष आहे, वरून वरून छाटला, पाऊस पडल्यावर पालवी फुटती का फुटत नाही? फुटती ना. तसं म्हणले, वरून वरून छाटायची नाही ही वासना, मुळासकट उपटून काढायची. म्हणून तर विवेक पाहिजे जवळ. ज्याच्याकडे विवेक आहे त्याला मूळ सापडलं, ज्याला विवेक झाला नाही अजून त्याला मूळ सापडलेलं नाही. म्हणून महाराज म्हणले, तैसे संसार आहे समजता जाणी जे अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठीलागे. वैराग्य हो म्हणण्याची गरज नाही, वैराग्य प्राप्त करून घ्यायची म्हणण्याची गरज नाही. एकदा विवेक झालं की वैराग्य आपोआप पाठीमागे येते. कारण जे दिसायले, कशावर आसक्ती ठेवायची बरं? आपण आसक्ती कशावर ठेवतो बरं? आपल्याला काय हवंसं वाटतं? प्रिय वस्तू हवीशी वाटते. म्हणजे प्रिय वस्तू कोणती आहे? जी दिसायली आपल्याला समोर, ती प्रिय वस्तू आपली त्यातली एखादी असते. का बरं? कारण तिच्यावर आपली आसक्ती का जडते? ती सत्य आहे, ती खरी आहे म्हणून जडते ना. पण आता इथं विवेक सांगायला ती वस्तू खोटी आहे, मग खोट्या वस्तूवर आसक्ती राहीन का? राहणार नाही. मग तिथं ती वस्तू प्रिय राहीन का? होईन का आपली? होणार नाही. का? ती खोटी वस्तू आपली प्रिय कशी होईल? म्हणून त्या खोटी वस्तू प्रिय होणार नाही आणि म्हणून आपोआप त्या वस्तूविषयी काय होईल? वैराग्य उत्पन्न होईल. म्हणून खोट अगोदर कळावं लागतंय. अनित्य काय आहे हे अगोदर कळावं लागतं. ज्याला अनित्य कळालं त्याची काय झालं म्हणले, त्याला वैराग्य विवेक सहज प्राप्त झालं. अनित्य कळालं त्याला. मग अनित्य म्हणून तर मिथ्यात्वाचा प्रसाद ग्रहण करता आला पाहिजे. जो वेदांती आहे ना त्याला अनित्य कळालेलं असते. म्हणून तर त्याला काय नाही, कशाचं दुःख बी होत नाही आणि कशाचं सुखही होत नाही. सुख दुःख ह्याच्या परे तो गेलेला असतो. म्हणून तर म्हणजे सुख दुःख समान सकळ जिव्हाचा कल्लोळ, ज्ञानाचा उदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी एक तो श्रीरंगीनाचे. तोच म्हणले धन्य, त्याला धन्यता दिली ज्याला सुख दुःख समान झाले. आणि तो आहे कोण? संत वेदांती. कारण का? त्याने अभ्यास केलाय ना, अभ्यासपूर्वक जाणून घेतलंय की ह्याच्यामध्ये सुख आणि दुःख हे कसे येतं? शब्द मात्र येतं. कारण कशाचं सुख आणि कशाचं दुःख? कारण दुसरी वस्तूच नाहीये माझ्याशिवाय.
असा सिद्धांत हाताळायला लागलाय. एकच वस्तू तर नित्य आहे, बाकीचं सगळं अनित्य आहे हे कळून घेतलंय त्यानं. मग अनित्य वस्तूवर कितीही काही जरी झालं काय नाही, राहिली अथवा न राहू अनित्य वस्तू त्याच्याविषयी दुःख होणार नाही. प्राप्त हो अथवा न हो अनित्य वस्तू त्याच्याविषयी दुःख होणार नाही. सहज वैराग्य आहे. सहज या लोकातले असो किंवा मग परलोकातले काही भोग लयच चांगले आहेत म्हणले, स्टँडर्ड भोग आहेत कुठं परलोकात, स्वर्गामध्ये. बरं ठीक आहे, ते भोग प्राप्त करण्याकरता मर 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 चालली आता, कर्म करायले, अनुष्ठान करायले, कारण स्वर्गातले भोग. बरं किती दिवस टिकणारे स्वर्गातले भोग? पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपल्यावर परत यावं लागतं ना मृत्यू लोकात. इंद्रपदाची पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं, इंद्रपदाची उटी होते, इंद्राचं पद बी गेलं, मग सहज येऊ लागते माघारी मृत्यू लोकात. कुठं आलं मृत्यू लोकात? का आलं? पुण्याचा क्षय झाला. मग आता जर असा जर पुण्याचा क्षय होत असेल तर त्या पुण्याची कमाईच कशाला करायची? जे पुण्य संपायला लागले त्या पुण्याची गरज नाही आम्हाला. आम्हाला असं काही प्राप्त करून घ्यायचं आहे की एकदा ते प्राप्त झाल्याच्या नंतर अढळ पद आम्हाला ते भेटल. ते आमच्यापासून कधीच वंचित होणार नाही, कधीच आम्ही त्या पदापासून काय होणार नाहीत, तर बाजूला सरकणार नाहीत. असं अढळ पद आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते प्राप्त करून घेण्याकरता विवेक वैराग्य अंगावर बाणायचं आहे. जोपर्यंत हे अंगावर बांधणार नाही तोपर्यंत अढळ पद जे आहे, जे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, एकदा ते प्राप्त झाल्याच्या नंतर जन्म मरण कायमस्वरूपी आपलं चुकणार आहे. ते पद, ते ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या ब्रह्मस्वरूपाशी आपण सहज काय होईल बरं. आता बी प्राप्त आहे, फक्त आवरण आले बरं का. म्हणून तर प्राप्ताचीच प्राप्ती आहे आणि निवर्ताचीच निवृत्ती आहे. म्हणून तर हा सिद्धांत सांगितलाय. म्हणून महाराज म्हणतात या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्याविषयी इच्छेचा अभाव. इच्छा राहिल्या, इच्छेचा अभाव, त्याचं नाव वैराग्य. आता भोगण्या संबंधाने इच्छा चा अभाव झालेला आहे. ज्या ज्या इच्छा आहेत ना, ज्या ज्या इच्छा होत्या ना समोर, ते हे पाहिजे ते पाहिजे, त्याचाच काय झाल्यात, ज्या ज्या इच्छा होत्या, ज्या ज्या इच्छा राहिल्या होत्या पुढे भोगायचा, आता त्या इच्छेचा अभाव झालाय. म्हणून इच्छा राहिल्या असा शब्द घातलाय बरं का. काय सांगितलं? या लोकातले त्याप्रमाणेच परलोकातले जे भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या, आता ते भोग भोगायचे होते ना आम्हाला. समोर जे भोग आहे त्याची कल्पना करून ठेवली होती आम्ही. कारण स्वर्गामध्ये काय आहेत, तर स्वर्गामध्ये कल्पवृक्ष आहेत, कल्पतरूच्या सडका आहेत. म्हणे नुसतं मनामध्ये इच्छा केली की प्रगट व्हायला लागले समोर. असे सुवर्ण बंगले, सुवर्णाचे घर आहेत म्हणले कुठं स्वर्गामध्ये. अगदी सुंदर अमृत प्यायला आहे, लघुशंकेचं काय नाही तिथं, प्रश्नच नाहीये. सुंदर सुगंधी शरीर आहे, दिव्य शरीर आहे. तर हे आम्ही काय केलं होतं, चिंतून ठेवलं होतं. मग ते इच्छा राहिल्या होत्या ना, त्याचा सुद्धा अभाव झाला. आता त्याचं नाव वैराग्य. कोणतीच पुढी नाही, माग नाही, मध्य नाही, कोणतीच इच्छा राहिली नाही. सगळ्या इच्छेचा ए टू झेड काय झालाय, अभाव झालाय. त्याचं नाव वैराग्य. आणि ते वैराग्य काय करायचं आहे, तर आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. ते वैराग्य प्राप्त करून घ्यायचे. वैराग्याचे प्रकार सांगितलेत, 4 प्रकार सांगितलेत. समशान वैराग्य, एक नाही, प्रस्तुती वैराग्य, दोष दृष्टीतलं वैराग्य आणि विवेकाच्या पोटातलं वैराग्य. असे वैराग्याचे किती प्रकार? 4 प्रकार. समशान वैराग्य. आता बघा, एखाद्याचा मृत्यू झालाय, त्याला काय केले, आता त्या नेलंय, आता नेलं समशानामध्ये नेलंय, झालं म्हणले त्याला आता जाळ लावलेला आहे, जळायले ते प्रेत. तोपर्यंत गप्पा, बाई असं झालं तसं झालं, किती चांगलं होतं, वाटलं नव्हतं असं होईल म्हणून, वगैरे वगैरे, चांगलं होतं माणूस वगैरे, सगळ्या गप्पा झाल्यात. नाही काही खरं नाही जीवनाचं, माणसाला एक दिवस जायचं आहे, काही खरं नाही वगैरे, असं चालतंय बरं का. कुठपर्यंत तिथं आहे तोपर्यंत. आणि एकदा घरी आल्याच्या नंतर गेलं, विसरलं. घरी आल्याबरोबर काय झालं म्हणले, विसरून गेलं आणि आपल्या सुरुवातीच्या कामाला लागलं. आपल्या काय झालं, कामाला लागलं. काय झालं, कुठं गेलं वैराग्य, विसरलं. तिथल्या तिथंच काय झालं, ते विसरून गेलं. असं वैराग्य नकोय आम्हाला. तेवढ्यापुरतं तेवढं वैराग्य नकोय आम्हाला. आम्हाला वैराग्य कसं पाहिजे, कायमस्वरूपी पाहिजे. बरं, प्रस्तुती वैराग्य. जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस आईला, त्या मातेला भयानक वेदना होतात, आहे का नाही. वेदना भयानक होतात, सहन होत नाहीत त्या वेदना. एवढ्या वेदना होत असतात त्या कशाच्या, प्रस्तुतीच्या.
पण तेव्हा त्या आईनं विचार करते आता मी काही मूल होऊ देणार नाही, बस एवढं झालं, बस झालं, आता इथून पुढे मी काय होणार नाही, मूल होऊ देणार नाही. कितीक दिवस टिकते वैराग्य, ते तेवढ्या पुरतं तेवढं झालं. एकदा विसरली, पडलं माग, पुन्हा लेकरू होतंय का? होत नाही. एकीला 2-2, 3-3 आहेत का नाहीत? म्हणजे काय झालं? विसरलं ना, ते दुःख विसरलं. जे ज्या टायमाला त्या क्षणाला जे वैराग्य आलं होतं ते काय झालं? विसरून गेलं. मग असं वैराग्य पाहिजे का? अजिबात नाही. समशान वैराग्य कामाचं नाही, प्रस्तुती वैराग्य कामाचं नाही, दोष दृष्टीतलं वैराग्य ते सुद्धा नाही कामाचं. म्हणजे आता ते कसं? आता एखादा दोष आपल्याला कुठं दिसलेला आहे, दोष दिसला, जोपर्यंत दोष आहे तोपर्यंत त्याचा त्याग आहे, आणि दोष निवृत्त झाल्यावर त्याचं ग्रहण आहे. मग हे वैराग्य काही कामाचं आहे का दोष दृष्टीतलं? बरं, जावई होता, सासूबाईनं बासुंदी केली, आता बासुंदीतला दोष जावयानं बघितला म्हणून बासुंदीचा त्याग केला जावयानं, नको मला खायचीच नाही. आता सासूबाईला वाटायला लागले जावई रुसला काय की, पण नाही, रुसला नव्हता. मग काय झालं होतं? रुसला नव्हता हो, त्यानं दोष बघितला होता म्हणून तो ती बासुंदी खात नव्हता. कारण का? काय पडलं होतं त्याच्यामध्ये त्याला माहित होतं, म्हणून नाही म्हणला. मग नंतर खाल्ली का नाही तिने बासुंदी? खाल्ली. मग दोष दृष्टीतलं वैराग्य, ती बासुंदी खाल्ली नाही पण दुसरी खाल्ली का नाही? दुसरी खाल्ली पण ती खाल्ली नाही. मग हे पण वैराग्य काही कामाचं नाही. 3 प्रकार वैराग्याचे कसे गौण सांगितलेत, आणि एक जे आहे कोणतं? विवेकाच्या पोटातलं वैराग्य. वैराग्य कोणतं पाहिजे आपल्याकडं? विवेकाच्या पोटातलं वैराग्य पाहिजे. म्हणून जसं आहे तसं समजा, संसार जसा आहे तसा समजा, खोटा आहे खोटा समजा, सहज वैराग्य यायला लागले. हे विवेकाच्या पोटातलं वैराग्य. विवेकातल्या पोटातलं कर म्हणायचं काम नाही, आपोआप वैराग्य येते. तिथं वैराग्य प्राप्त करून घ्यायचं गरज नाही, आपोआप वैराग्य प्राप्त होईल. हे आहे विवेकाच्या पोटातलं वैराग्य. दिसायलेत अनेक पदार्थ, पण आता आसक्ती राहिली नाही त्याच्यावर. काय झाला? मोह पूर्णतः निवृत्त झालेला आहे. आसक्ती नाही, मोह नाही, सगळ्यांचा त्याग झालेला आहे, त्याग घडलेला आहे, ते वैराग्य प्राप्त होत असते. मग असं वैराग्य लागतं. साधू संत ऋषीमुनी आपण बघतो, सहज सगळ्याच काय आहे? त्याग आहे का नाही? आणि तसा त्याग घडला पाहिजे जीवनामध्ये. जर त्यागाची भूमिका आपल्याला साकार करता आली तर वैराग्य बांधलं. आणि जर आपल्याला त्यागच नको वाटत, नुसतं म्हणायलो आपण, नाही उद्यापासून नाही का ब्रह्ममुहूर्तात उठायचं, काकडा ऐकायचं, काकडा म्हणायचा, आता आम्हाला नुसतं म्हणलं होतंय का? करावं लागतं प्रक्रिया. नुसतं म्हणून जमत नाही, त्याच्यावर आरूढ व्हावं लागत असते. आरूढ झालं तरच आपल्याला काय होणार आहे? ते प्राप्त होणार आहे. आणि जर आरूढ नाही झाल्याच्या काय होणार आहे प्राप्त? म्हणून आरूढ व्हायचंय, बरं का? लक्षात राहू द्या. जोपर्यंत आपण आरूढ होणार नाही प्रत्येक गोष्टीच्या, तोपर्यंत ती गोष्ट सुद्धा आपल्याला काय होणार नाही? कळणार नाही. म्हणून काय करायचे? आरूढ. म्हणून महाराज काय म्हणतात? विवेकाच्या पोटातलं वैराग्य पाहिजे. कोणचं वैराग्य पाहिजे? विवेकाच्या पोटातलं. मग वैराग्याचे किती प्रकार सांगितले? तर वैराग्याचे 4 प्रकार सांगितले. प्रस्तुती वैराग्य काही कामाचं नाही, ऐका नाही. समशान वैराग्य काही कामाचं नाही. दोष दृष्टीतलं सुद्धा वैराग्य काही कामाचं नाही. मग कोणतं वैराग्य पाहिजे साधकाजवळ? तर महाराज म्हणतात साधकाजवळ विवेकाच्या पोटातलं वैराग्य पाहिजे. ज्यांनी विवेकाच्या पोटातलं वैराग्य प्राप्त करून घेतलेलं आहे त्याला हे बाकीच्या संपत्त्या सहज आणि सहज प्राप्त व्हायला लागल्यात. तिथंही अट्टहास करण्याची काय नाही गरज नाही. म्हणून विवेक झाला की आपोआप मागून वैराग्य होतं. वैराग्य झालं की शब्दमादी षट संपत्ती सहज आणि मुमुक्षुत्व सहज प्राप्त होत असतं. अशा रीतीनं महाराज म्हणतात या लोकातले तर भोग नकोच आहेत, पण परलोकातले भोगाचा सुद्धा आम्ही काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. म्हणून तर देवा आम्हाला द्यायचंय ना, फक्त आम्हाला तुझी सेवा दे. कल्पाविषयी व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. ऐक नाही, आम्हाला काय पाहिजे? दे देवा, पण आम्हाला संत संगती दे. सदा आम्हाला काय पाहिजे? संत संग पाहिजे. आणि संत संघा व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीही नकोय.
संत संगत जर देणार असशील तर गर्भवास सुद्धा आम्ही काय करू, सहन करू. आणि जर संत संगती नसेल तर आम्हाला जन्म सुद्धा नको देऊ. कारण का बरं, कारण ह्याच्यामध्ये काय आहे ते आम्ही आता नीट काय घेतलेलं आहे, कळवून घेतलेलं आहे. म्हणून या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले जे भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या म्हणजे इच्छेचा अभाव, त्याचं नाव काय सांगितलेलं आहे, वैराग्य सांगितलेलं आहे. तर सांगा आता वैराग्याची व्याख्या काय आहे ते एक एक जण. एकानं म्यूट उघडलं, जोपर्यंत त्याचं होत नाही पूर्ण सांगणं तोपर्यंत दुसऱ्यानं म्यूट उघडायचं नाही, बरं का, लक्षात राहू द्या. सांगा. सांगू महाराज. विवेक या लोकापासून परलोकातल्या भोगाच्या त्यागाची इच्छा, त्याला वैराग्य असे म्हणतात. पालस करताय बोला. जय गुरुदेव. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या म्हणजे इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. जय गुरुदेव. संध्याताई बोला. या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्यासंबंधीची इच्छा राहिली, इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. कोणती इच्छा नसेल त्याला वैराग्य. जय गुरुदेव. अंजली बोला. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्यासाठी इच्छा राहिलेल्या त्याला, त्याचे नाव वैराग्य. कुंदाताई बोला. ज्यानं सांगितले त्यांना हात खाली करा. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्याच्या संबंधाने इच्छा राहिलेली त्या इच्छेचा अभाव, त्याचेच नाव वैराग्य. रामकृष्ण. राऊतबाई बोला. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्याच्या संबंधाने इच्छा राहिल्या आणि इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. जय गुरुदेव ताई. हा. मंगलताई गालीवार. या लोकातील परलोकातील भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या, इच्छेच्या अभावास वैराग्य म्हणतात. हा. शकुंतलाताई. मी सांगते. प्रमिलाताई. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या, इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्याचा इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगाच्या संबंधाने इच्छा राहिलेल्या इच्छेच्या अभावाला वैराग्य म्हणतात. भोगण्याच्या संबंधाने इच्छा राहिलेल्या इच्छेचा अभाव, त्याचं नाव वैराग्य. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या इच्छेचा अभाव, त्याचेच नाव. जय गुरुदेव ताई. मी सांगू. सांगा पटापट सांगा. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिल्या इच्छेचा अभाव, त्याचेच नाव वैराग्य. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव ताई. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले संबंधाने राहिलेल्या इच्छेचा अभाव, त्याला वैराग्य म्हणतात. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव ताई. त्याचप्रमाणे परलोकात भोग भोगण्या संबंधाने इच्छा राहिलेल्या इच्छेचा अभाव, त्याचे नाव वैराग्य. जय गुरुदेव. या लोकातले त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्या संबंधाने